दिवाळीनंतर आता राज्यात थंडीचा जोर वाढू लागलाय। या आधीच नाशिकमध्ये शिरकाव केलेल्या थंडीने आता चांगला जम बसवलाय। नाशकात 11.9 तर निफाडमध्ये 11 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलंय। तर पुण्यातील तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी होतं। पुण्यात देखील काल 12.1 इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं। तर महाबळेश्वरमध्ये 13 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। त्यामुळे सुरुवातीला गुलाबी वाटणारी थंडी आता कडाक्याची होऊ लागली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अतिरिक्त पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली आहे। सुरक्षेतील 8 ते 10 कर्मचारी कमी करण्यात आलेत। अण्णांची झेड सुरक्षा कायम आहे। सध्या अण्णांच्या ताफ्यात 22 पोलीस आणि 2 वाहनं तैनात आहेत। सततच्या येणाऱ्या धमकीच्या पत्रांच्या पार्श्वभूमीवर अण्णांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली होती। मात्र अण्णांनी सुरक्षा कमी करण्यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता आणि आता अण्णांची सुरक्षा व्यवस्था ही कमी केली गेली आहे। सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिनमध्ये चक्क साप शिरल्यानं वाहन चालकाची चांगलीच भंबेरी उडाली। एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात असताना पायाखाली साप आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ गाडी थांबवून सापाचा शोध घेतला। मात्र काही क्षणातच हा साप गायब झाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। सरतेशेवटी हा साप गाडीच्या इंजिनमध्ये जाऊन बसल्याचं लक्षात आलं। मग सर्पमित्र अनिल माने यांच्या मदतीनं हा 10 फुटी साप इंजिन उघडून बाहेर काढण्यात आला।